कमाल कमाल. तर मला काय खाऊ आणि काय नको असं होणार आहे. मी बँगलोरला नाही, मैसूरला नाही, दावणगिरीला नाही, चेन्नईला नाही, हैदराबादला नाही, तर मी आलोय अशा ठिकाणी इथे या सगळ्या ठिकाणच्या ऑथेंटिक रेसिपीज तुम्हाला खायला मिळणार आहेत. क्या बात आहे. तर्री अगदी तंतोतंत साऊथ इंडियन चव यायला कम्प्लीटली. तुम्ही म्हणाल की नाशिक सांगून काय पौड रोडला आणलं काय आम्हाला, तर हे पुण्याचंच पौड रोडचं द ओजी दुर्गा नाशिकमध्ये चालू झालंय. म्हणाला आम्हाला माहिती आहे कोल्ड कॉफी बेस्ट मिळते इथे, साऊथ इंडिया काय. तर मला असं समजलंय की खास चेन्नई, बँगलोर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या रेसिपीज एकत्र करून त्या इथे आणल्या आणि इथे ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ आता मिळतात. चविष्टपणा आणि तितकीच सात्विकता याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे दाक्षिणात्य पदार्थ. म्हणूनच हे सगळे पदार्थ महाराष्ट्रानेही आपलेसे करून घेतलेत. पण असं असलं तरी माझे मात्र दाक्षिणात्य पदार्थांचे स्टँडर्ड्स खूप जास्त आहेत. कारण भाऊ, अस्सल पदार्थांच्या शोधात मी दावणगिरीला थेट बेण्णे डोसा खायला गेलो. हुबळीला इडली मेदूवडा, धारवाड म्हणू नका, मैसूर, चेन्नई, पार पॉंडेचेरीपर्यंत सगळी ठिकाणं पालथी घातली आणि खऱ्या अर्थाने एकदम ओजी म्हणतात तशी चव चाखली. त्यामुळे उत्तम डोसे के लिए हम कहीं भी जा सकते. विशेष म्हणजे यावेळी पुण्याच्या दक्षिणेकडे न जाता उत्तरेकडे थेट नाशिकातच आलो. तर मला वाटलं की दरवेळी एवढं साऊथ इंडियात लांब जाऊन खाण्यापेक्षा इथेच बघूयात ना, नाशिकला आलो तर इथे ट्राय करून बघूयात पदार्थ. प्रत्येक पदार्थ आपण ट्राय करून बनवणार आहोत आणि सांगणार आहोत की खरंच ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ आहेत का आणि यांनी खरंच रेसिपी तिथनं आणल्यात का. अरे बास की, आता किती नारळ फोडाल. अरे हो, फोडायलाच पाहिजेत, कारण इथे मिळतात 3 प्रकारच्या अस्सल साऊथ स्टाईल पाणी कम खोबरा जास्त चटण्या. त्याची रेसिपी बघून तोंडालाच पाणी सुटलं. सांबार आणि बाकी. थांबा ना, पूर्ण व्हिडिओ बघा की बऱ्याच गोष्टी पुढे आहेत. बाय द वे, सगळ्या गोष्टी बघून जे काय तोंडाला पाणी सुटलंय आणि असं मला झालंय की ऑर्डर करायच्या, म्हणजे लवकरात लवकर ऑर्डर करायची आणि खूप साऱ्या गोष्टी खायच्या. यस, तर आपली मसाला डोसा तर खायचाच आहे. घी मसाला डोसा द्या एक. इथे तुम्ही बेस्ट सेलर मध्ये लिहिलंय इथे घी ओनियन उत्तप्पा, घी पोळी इडली बेस्ट. आधी या 3 गोष्टी द्या, मग आपण बघू. खूप भूक लागली. सर्विंगनीच मन जिंकलेलं आहे आणि इथे हे ट्राय कलर मध्ये चटण्या आहेत. आणि छान गोष्ट काय वाटते मला, जनरली ना डोसा गुंडाळून डोसा देतात, मसाला डोसा जो आपल्याकडे मिळतो तो समहा ऑथेंटिक नाही वाटत मला. हा जो बँगलोरला येतो ना तो अशा पद्धतीने येतो. आपली चपातीची कशी घडी असते तशा पद्धतीने. त्यामुळे एक्साइटमेंट वाटते. आणि अजून एक गोष्ट, म्हणजे पहिल्यांदा आपण डोळ्यांनी खातो म्हणून सांगतोय, सांबाराचा रंग आहे ना हा खूप अस्सल आहे. किंवा जनरली जेव्हा अस्सल सांबार नसतं ना, खूप लालसर करतात सांबार, आंबटसर असं. तर हा जो रंग आहे ना हा टिपिकल इथे घरांमध्ये जसं सांबार आहे ना अशा पद्धतीचा रंग आहे. असो, बडबड खूप झाली, थेट खाऊयात आता. हे बघा, घी डोसा आहे ना, याचा अर्थ असा आहे की जेव्हा डोस्याला हात लागतो तेव्हा घी बोटांवरती यायला पाहिजे, तर तो खरा घी डोसा. बेस्ट कॉम्बिनेशन कुठलं डोश्याचं, बाहेर ना क्रिस्पी आणि आतनं मऊ, तसं हाताला जाणवतंय. आता आपण सुरुवात करूयात. मला असं वाटतंय की पहिली जी चटणी आहे ती पांढरी चटणी खातो, कारण मला डोशाची चव जास्त घ्यायची आहे. बोलायचं म्हणून बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे मी कायम जे खरं वाटतं तेच बोलतो. एक घास खाल्ल्यावर, डोळे बंद केल्यावर मला असं वाटलंच नाही की मी नाशिकमध्ये आहे. मला असं वाटलं दावणगिरीच्या कुठल्या तरी टपरीवरती छोट्याशा वाड्यातल्या एका हॉटेलमध्ये बसलोय आणि तिथली पारंपरिक रेसिपीचा डोसा मी खातोय. परत जो अस्सल डोसा असतो ना, आंबटपणा नसल्याच जमा असतो, खूप किंचित असतो. आपण जे बरेच इथले खातो डोसे जे चांगले नसतात, खूप आंबटसर लागतात. विरघळतोय डोसा, तोंडात विरघळतोय. त्या घीचा तुपाचा स्वाद जबरदस्त येतोय. चटणीच्या खोबऱ्याचा अस्सलपणा आहे, जायची गरजच नाही साऊथ इंडियात, थेट साऊथ इंडियात आहे. तर मला लाल चटणी ट्राय करून बघायची. यात लसूण आहे आणि लाल मिरची सुद्धा आहे. आता ही हिरवी चटणी
तिन्ही चटण्या टॉप नॉच आहेत. डोश्याबरोबर नाही तर मी वेगळं सांबार खातो. बघूयात खरंच दक्षिणातनं रेसिपी आली आहे का. बेस्ट. म्हणजे मी आता महाराष्ट्रामध्ये जितक्या ठिकाणी डोसा आणि सांबार खाल्लाय तर मी म्हणेन की हे आत्तापर्यंतचं सगळ्यात जास्त आवडलेलं सांबार आहे. पूर्णपणे शेवग्याच्या शेंगा, सगळे मसाले, प्रत्येकाची चव जाणवते आणि परत अजिबात उग्र नाहीये कुठेही. छान असं सुदिंग. म्हणजे हेच सांबार तुम्ही थेट गरम भातावर घेऊन पण खाऊ शकता. आणि हे कळतंय, ते नुसतेच सांगत नाहीयेत, खरंच की साऊथ इंडियात जाऊन त्यांनी त्या रेसिपीज आणल्यात. हे खाल्ल्यावरच कळत. आता बटाट्याची भाजी आहे. परत हे महत्वाचं, बटाट्याचा ढेकूळ नाही पाहिजे. ती अशी भाजी आहे ना, ती कम्प्लिटली अशी मॅश्ड पोटॅटो कसा असतो त्या पद्धतीने झाली पाहिजे. पुरे कोथिंबीर सुद्धा आहे. छान चव आहे भाजीची सुद्धा. कमाल कमाल. जास्त पोट भरून चालणार नाही. बाकीचे पदार्थ येत आहेत. वा, हे सर्विंग आहे ना फार जबरदस्त आहे. ज्या पद्धतीने यांनी इवन हे ताट सुद्धा प्लॅस्टिकच्या ताटात गंमत नाहीये. वा, उत्तप्पा. परत उत्तप्पा तोडल्यावरच समजतं, जो छान उत्तप्पा जो असतो ना संपूर्ण शिजलेला असतो. म्हणजे वरनं भाजलेला आणि आतनं सगळं कच्चं पीठ लागतं ना, त्यात गंमत नाहीये आणि तो पोटात बसतो पण बेकार. मला काय माहिती एवढं, कारण मी खूप निकृष्ट दर्जाचे डोसे आणि उत्तप्पे खाल्लेले आहेत. कारण बाहेर गेल्यावर आपल्याला असं होतं की सेव डोसा आणि उत्तप्पा तेच खाऊया असं आपल्याला होतं. तर उत्तप्पा मी तोडतो. तोडतानाच कळतं हे क्या बात आहे. आणि वरून मी टोमॅटो, ओनियन आणि घी सांगितलंय. त्याला प्रत्येक गोष्टीवरती घी पाहिजेच. नुसता उत्तप्पा खाऊन बघूया. परत घी, संपूर्ण घी त्याला लागलं पाहिजे. प्रचंड खुसखुशीत आहे उत्तप्पा. कांद्याचा हलका गोडसरपणा आणि टोमॅटोचा किंचित आंबटपणा एकत्रित, सोबत कोथिंबीर सुद्धा आहे आणि छान ते भाजलं गेले, छान पद्धतीने शिजलाय उत्तप्पा. पीठ अप्रतिम. परत यांचा सांबार फार भारी आहे बरं का. खरंच सांगतो, अप्रतिम सांबार आहे यांचा. सुरेख. उत्तप्पा पण बेस्ट. आता ना मला काय खाऊ आणि काय नको असं होणार आहे. बऱ्याच गोष्टी खायच्यात. पुढचं आपण बघूयात काय ते. हे काय पोळी, घी पोळी इडली. तर हे बाजूला ठेवतो. तर इडलीचे आपल्याला हाय स्टँडर्ड आहे. त्याचं कारण असं आहे की इडलीमध्ये पण बऱ्याच वेळा तोच प्रॉब्लेम होतो की बाहेरनं राहते आणि आतनं कम्प्लिटली कच्ची इडली राहते. म्हणजे आई त्याला मुद्दा इडली म्हणते. म्हणजे हा बेळगावी भाषा आहे. म्हणजे मला हा मराठी शब्द आहे की नाही मला माहित नाही, पण जेव्हा कच्ची इडली राहते तेव्हा इडली मुद्दा झाली होती असं आई बऱ्याच वेळा म्हणते. तर ही आपण पोळी इडली खाऊन बघूयात. मला असं वाटतं की चटणीसोबत पेक्षा पण आधी नुसती खाऊन बघूयात. तोडूयात आधी तूप. परत तूप दिसतंय. पोळीची जी चव आहे, चटणी पोळी, मला असं वाटतं हाताने खाऊयात. चमच्याने वगैरे मला जमत नाही. तर छान पोळी आणि तूप आहे त्याला. परफेक्ट शिजली आहे. अतिरिक्त आंबट नाही अजिबात. खूप जास्त आंबट इडलीने ऑफ व्हायला होतं. लगेच समजायचं की ती शिळी इडली आहे. सुरेख चव आहे. आणि परत जी हाताने तुटतीये, जी तुटायला पाहिजे हाताने. हे बघा, लगेच कळतोय त्याचा पॅटर्न. थोडं त्याला एक अगदी किंचित आंबटसर चव असते पुढ चटणीला पण तशी. म्हणजे सांबार आणि चटणीची गरजच नाही, नुसती इडली तुम्ही खाऊ शकता. इतका उत्तम दर्जा आहे त्याचा. तरी मी चटणीसोबत घेतो. हे पण छान डिटेलिंग आहे. मस्त मिरची आहे त्याच्यासोबत. बॅडगी मिरची असावी असं मला वाटतंय. खोबरं ना खूप ताजं आहे. मस्त चव आहे त्याला. खरं तर खूप कमी इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये, काही फार घातलेलं नाही आहे. परत जेव्हा घटक असे अस्सल असते ना की काही जास्त घालायची गरज लागत नाही, एक्स्ट्रा मारा करायची गरजच लागत नाही. वा वा वा. इडली आवडलेली आहे. मी जनरली ना इडली जिथे माहिती आहे तिथेच ऑर्डर करतो. इडली ऑर्डर करतच नाही, कारण खूप वाईट पद्धतीची इडली मिळते. कच्ची 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 येते कम्प्लिटली इडली. पण ही सुरेख इडली आहे. सांबारासोबत इडली खाल्ली ना वाटणार नाही तुम्ही नाशिकमध्ये आहात. खरंच सांगतो. साऊथला वगैरे भेटी देणं चालू झालं. म्हणजे बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, चेन्नई असेल, वेल्लोरा असेल, मग तिथल्या आजूबाजूच्या गावामध्ये व्हिजिट करणे
आणि लोकांशी डिस्कस करणे. किती महिने फिरत होतात तुम्ही हे सगळं? साधारणतः 2-2.5 वर्ष सतत प्रवास चालू होता. नाही, मी तुम्हाला खोटं वाटत असेल ना, प्लीज इकडे या, हा, आणि मला कमेंटमध्ये सांगा. अगदी तंतोतंत साऊथ इंडियन चव यायला कम्प्लिटली. डोळ्यांनीच तृप्त होतोय मी आधी आल्या आल्या, कारण मला इतक्या खरं तर मेदूवडा मी मागवणार नव्हतो, पण जेव्हा डोसा आणि उत्तप्पा आणि इडली अशा दर्जाची खाल्ली, मला असं वाटलं की मेदूवडा इथला बघायला पाहिजे कसा आहे. परत मेदूवडा आपण बघूया, आपण सगळीकडे खाल्लेला आहे. हां, इथे टेक्स्चर जसं रवाळ टेक्स्चर असतं वरचं, ते पाहिजे मेदूवड्याला. म्हणजे आपण धारवाडला खाल्लो तिथे सुद्धा तसं ते टेक्स्चर होतं, हुबेला पण होतं, तोडूयात आपण. आणि आतनं सॉफ्ट, काय बात होतं. नुसता मेदूवडा खायचा आपण. बाहेरून क्रिस्पी, आतनं मऊ, सुरेख आहे मेदूवडा, सुरेख. आतून ना मेदूवडा किंवा इडलीच्या ढगासारखे पाहिजे, इतक्या सॉफ्ट आणि हलकी. कशी आहे सांबार, भाई सांबार टॉप नॉच आहे इथलं. मेदूवडा आणि सांबार खाल्ला ना कॉम्बिनेशन, कम्प्लिटली चेन्नई फील होतं कम्प्लिटली. 4-6 दिवसापूर्वी एक कस्टमर आले होते आणि त्यांनी सांगितलं चेन्नई नंतर सांबार जे आवडलं असेल ते तुमचं सांबार. तर एवढं खाल्ल्यावर किती पोट भरलं तरी गोडासाठी माझ्याकडे वेगळा कोटा असतो. कोटामध्ये उंटांना नाही का साठा असतो पाण्याचा वेगळा, तसा गोडाचा एक वेगळा आपला साठा असतो. तर आपण इथलं स्पेशालिटी बघूया, पायनॅपल शिरा. त्याशिवाय पूर्णच होणार नाही आपलं साऊथ इंडिया. काजू असा पण एक खोवला आहे तिथे. तर याच्याशिवाय सांगता होऊच शकत नाही. पायनॅपल शिरा, जोरदार तूप आहे, चमच्याला लागते कम्प्लिटली. शिरा खाताना डोळे बंद व्हायला पाहिजे. छान सुरेख, पायनॅपलचा स्वाद छान आहे, अतिरिक्त गोड नाही आणि छान शिजलाय, मऊ येतं, मुलायम, सुरेख होतं तोंडात. खरं तर इथे खूप ऑथेंटिक साऊथ इंडियन मिळतं म्हणून मी साऊथ इंडियन खाण्यासाठीच आलो आहे. पण मी बऱ्याच लोकांच्या टेबलवर बघितलं, आणि जनरली टेबलवर बघावं म्हणजे कळतं आपल्याला की लोक जास्त काय ऑर्डर करतात. खूप लोक वडापाव ऑर्डर करतात आणि मिसळ सुद्धा खातात. तर मला असं झालं की थोडे आपण साऊथ इंडियामधनं परत जरा नाशिकला येऊयात. आणि नाशिकला आलो तर भाऊ मिसळ बनताय, टेस्ट तर करून बघूयात की इथली मिसळ आणि वडा कसा आहे. कारण इतकी लोक वडापाव घेत होते, मग सर टेम्पटिंग मिसळ आणि वडापाव होऊन जाऊ तिकडे. आणि मग आपण कोल्ड कॉफी घेणार आहोत, सिग्नेचर दुर्गाची नाशिक स्टाईल मिसळ. पापड पाहिजेच मग. तर याच्यामध्ये आहे ऑफकोर्स खूप सारी मटकी. नाशिक स्टाईल मिसळ म्हणल्यावरती शेव आहे आणि रस्सा आहे, तर्री पण आहे. आपण तर्री टाकलेली आहे, थोडीच टाकलेली आहे. तर आपण आधी नुसता एक मिसळचा घास खाऊन बघूयात. जाड शेव मला आवडते, कधी जाड शेव छान लागते मिसळमध्ये. तर्री जास्त झाली. तर्री एकदम नाशिक स्टाईल मिसळ आहे. जरा बाजूबाजूने घेतलं मी, एकदम जास्त तर्री नाही घेतली. जनरली जिथे साऊथ इंडियन मिळते तिथे मिसळला वाईट मिळते, पण मिसळसाठी लोक तिथे जातच नाही. आणि मिसळ सुद्धा एकदम ऑथेंटिक नाशिकची आहे. त्यामुळे तुम्हाला साऊथ इंडियातनं एकदम एका सेकंदात नाशिकला यायचं असेल, मिसळचा एक घास खा, लगेच नाशिकला या. बेस्ट आहे, मिसळ आवडली आहे मला. बाय द वे तुम्ही पण इथे या, या प्रत्येक गोष्टी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नक्की कुठला पदार्थ आवडला. वा सुरेख. मग अस्सल नाशिकच्या मसाल्यातली पारंपरिक मिसळ खाल्यासारखं वाटतंय. मग ही तिखट आहे, पण परत चविष्ट तिखट आहे. नुसती तिखट जाळ आणि चव नाही असं नाही, प्रॉपर ऑथेंटिक नाशिकची त्याला चव आहे असं मला वाटतंय. वडापाव सुद्धा आलेला आहे, वडापाव पण खाऊयात. खरं तर आता मी इतकं काय काय खातोय म्हणजे पोटात कम्प्लिटली कॉकटेल झालेलं आहे माझ्या. मिरची सोबत वडापाव, आहा. वडा मला परत आवरण जेव्हा पातळ असतं ना वड्याचं, मग खूप उत्कृष्ट वडा असतो असं मला वाटतं. कारण ते असं विरघळतं तोंडामध्ये, खूप पातळ आवरण आहे, असं जाड जाड खाल्ल्यासारखं वाटतं. तर आपण एकच तुकडा खाऊन बघूया, कारण खूप जास्त खाल्लेलं आहे आपण. याला छान मसाला सुद्धा आहे, याला लावलेला, चटणी लावलेली आहे. कांदा लसूण चटणी असते ना, ती सुद्धा आहे त्याच्यासोबत. गरमागरम आहे वडा, ताजा ताजा.
प्रत्येक इथला पदार्थ आहे ना तो खाल्ल्यावर आधीचा पदार्थ विसरला जातोय, इतका उत्कृष्ट पदार्थ आहे. सुरेख वडापाव आहे. आता मला कळलं, कारण खूप लोकांच्या टेबलावरती वडापाव होते. असं होतं की इतके लोक वडापाव काय घेत आहेत, थांब तरी बघत काय. परफेक्ट. तुम्हीच बघा, पूर्णपणे छानपैकी पातळ आवरट, छान शिजलेला, कोथिंबीर आहे भाजीमध्ये छान. नुसता सुद्धा वडा तुम्ही खाऊ शकता किंवा मिसळच्या रश्श्यासोबत सुद्धा खाऊ शकता. इतका सुंदर वडा आहे. वा, खूप झालंय. मला असं वाटतं आता त्या सगळ्यावर एक पूर्णविराम द्यावा. आणि पूर्णविराम म्हणजे काय, एक कोल्ड कॉफी. दुर्गा झालं कोल्ड कॉफी मस्त आहे. तिथे पूर्णविराम देऊन आपण थांबवावं. तर मी असंच खात राहीन असं मला वाटतं. तर आता कोल्ड कॉफीच्या प्रतीक्षेत आलेली आहे कोल्ड कॉफी. थँक्यू. म्हणजे ही कोल्ड कॉफी नाही आहे, तर मी म्हणलं तसं की आठवणी आहेत. कोल्ड कॉफी आणि दुर्गा हे डोक्यात पक्क आहे. म्हणजे पहिलं तुम्हाला कोल्ड कॉफीची शपथ आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे व्हिडिओ बघा आणि शेअर करा. काय लोक येतात व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात, सबस्क्राईब करत नाही. तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला शपथ आहे कोल्ड कॉफीची. तर आपण लगेच ट्राय करत कोल्ड कॉफी. ही जी कोल्ड कॉफीची चव आहे ना, ती अशी बसली आहे डोक्यामध्ये. जेव्हा मला आता रॅटेटोई फिल्मच आठवते, त्यात जेव्हा तो क्रिटिक असतो ना, तो जेव्हा खातो ती डिश आणि थेट लहानपणी त्याला घेऊन जाते, तशी मला ही डायरेक्ट नाटक, एकांकिका स्पर्धा तेच डायरेक्ट डोक्यात येतं जेव्हा मी कोल्ड कॉफीचा पहिला घोट पितो तेव्हा. म्हणजे काही चवी या आठवणींसोबत जोडल्या गेलेल्या असतात. तर तशी कोल्ड कॉफी. म्हणून मी जगात कुठेही कोल्ड कॉफी प्यायली, 5 स्टार हॉटेलमध्ये जरी कोल्ड कॉफी प्यायली ना, ही चव मी विसरणार नाही. मला असं वाटतं की जसं आपण गोदरेजचं कपाट म्हणतो, कुठल्याही लोखंडी कपाटाला आपण गोदरेजचं कपाट म्हणतो, झेरॉक्स म्हणतो फोटो कॉपीला, तसं दुर्गाची कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी हा शब्द एक येतच नाही माझ्यासाठी. तो दुर्गाची कोल्ड कॉफी असाच तो येतो. आणि तशीच चव आहे अगदी. म्हणजे अजूनही तशीच चव आहे. 2002 पासून जी मी पितोय अजूनही सेम तशी चव. तर दुर्गाची कोल्ड कॉफी ना 7 रुपयाला प्यालेली मला आठवते. म्हणजे 7 रुपयाला कोल्ड कॉफी. आणि पुण्यातल्या दुर्गामध्ये तेव्हा बुर्जी मिळायची. म्हणजे आताही बुर्जी मिळते. इथे हे प्युअर व्हेज आहे, इथे बुर्जी नाही मिळत. 10 रुपयात बुर्जी, 2 रुपये पावजोडी एक्स्ट्रा आणि 7 रुपयाची कॉफी. 19 रुपयात आयुष्य डन आहे. म्हणजे जागतिक दर्जाची पार्टी 19 रुपयात व्हायची. सुख याला म्हणतात खऱ्या अर्थाने सुख. म्हणजे फक्त खायला आलो तो डोसा, पण इतक्या साऱ्या गोष्टी खाल्ल्या आणि टॉप क्लास चव होती. चलो ही संपवतो आधी. चवीबरोबरच मला इथली आणखी एक गोष्ट आवडली, ती म्हणजे स्वच्छता. आहा, एकदम चकाचक. इथलं किचन म्हणजे अगदी माझ्या भाबड्या भोळ्या मनासारखं. जे शिस्त ते दिसतं, एकदम स्वच्छ निर्मळ. असो तर मुद्दा माझ्या मनाचा नाहीये. थोडक्यात खाताना इथे लई प्रसन्न वाटतं. भरपेट खाल्लेलं आहे. जर तुम्हाला साऊथ इंडियात न जाता ऑथेंटिक म्हणजे बँगलोर, दावणगिरी, हैदराबाद, चेन्नई सगळ्याचा अनुभव एकाच ठिकाणी घ्यायचा असेल तर नक्की नाशिकला या. आणि नाशिकचं हॉटेल दुर्गा, द ओजी हॉटेल दुर्गा, पत्ता वगैरे सगळ्या डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. नक्की ट्राय करा. म्हणजे मी परत सांगतोय की कोलॅबोरेट करतोय म्हणून चांगलं बोलायलाच पाहिजे अशी गोष्ट नाहीये. ज्या गोष्टी मला आवडतात मी स्वतः किचनमध्ये गेलो, प्रत्येक गोष्टी स्वतः ट्राय केल्या आणि मगच आम्ही कोलॅब केलं. आम्हाला जोपर्यंत खात्री वाटत नाही तोपर्यंत आम्ही कोलॅब अजिबात करत नाही. त्यामुळे तुम्हाला हे अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो, नक्की इथे आणि ट्राय करा. असेच आपण खाण्याचे आणि फिरण्याचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी. जाऊन जरा गादी मिळते का बघतो.